आपण त्यांनाच विचारूया, हनुमंतजी कुठेतरी तुमच्यासारख्या निष्ठावंतांना तिकीट मिळालं असतं तर ही परिस्थिती माघारीची आलीच नसती. अवधूतजींनी मला उमेदवारी देण्याबद्दल वक्तव्य केलं, पर्सनली मी त्यांचे धन्यवाद देतो. पण बिलकुल काळजी करू नका, माझा पक्ष मला न्याय द्यायला सक्षम आहे. पण चित्रा वाघांपासून ते त्या लाडांपासून, दरेकरांपासून ते त्या गोपीचंद पडळकरांपर्यंत उमेदवारी दिली, पण तुमच्यासारख्या लढाऊ माणसाला भाजपानं मागं ठेवलं, याचं आम्हालाही दुःख आहे. आता तुम्हाला उमेदवारी दिली असती तर मला माहित आहे की भाजपाच्या इतर उमेदवारांनी कशी दहशत केली. जसं पैशाने समोरच्याला विकत घेतलं तसं तुम्ही नक्की विकत घेतलं नसतं. आमचे उमेदवार का बरं माघार घेतात, आमचे उमेदवार दबावाला का बळी पडतात, असा प्रश्न तुम्ही मला विचारला. उलट प्रश्न मला तुमचा असा आहे की तुमचे नेते दबाव का आणतात? जर संख्याबळ तुमच्याकडे आहे, जर तुमच्याकडे निवडून येण्या एवढी संख्या आहे तर होऊ द्या ना निवडणूक. का घाबरताय? निवडणूक होण्यापासून घाबरायचं आणि साध्या साध्या उमेदवारांवर सर्व शक्तीनिशी दबाव आणायचा, हे काही चांगलं नाही. यानं लोकशाहीचा गळा घोटला जातो. अतुल लोंढेंसारखे, महेश देशमुखांसारखे अशी मंडळी आमची लढतायत ना, बियाची कणस आहेत, तुमच्याशी लढायला खंबीर आहेत. जे लोक बळी पडले ते यवतमाळचे आमचे कांबळे म्हणून माजी प्रशासकीय अधिकारी होते, त्यांच्या कुठल्या चौकशा आणि कशा फाईल लावल्या त्यांनी डोळ्यामध्ये अश्रू आणून आम्हाला सांगितलं. हिंमत आहे तर अशा कुठल्याही उमेदवाराला आता भाजपामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश देणार नाही असं तुम्ही आता डिक्लेअर करा. की जर काँग्रेसचे उमेदवार पळपुटे आहेत, त्यांच्यावर केसेस आहेत, दबाव घेतात, खोगीर भरती, तर यातल्या कुणालाही आम्ही आता शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या आणि भाजपामध्ये घेणार नाही असा शब्द द्या तुम्ही महाराष्ट्राला, आम्ही मान्य करू. मग अवधूतजी देणार का तुम्ही असा शब्द? अगदी थोडक्यात उत्तर द्या. बघा, आम्ही जो मनुष्य आमच्या पक्षात येऊ इच्छितो आणि ज्या माणसाला आमची सांस्कृतिक राष्ट्रवादाची विचारधारा मान्य आहे, अशा कुठच्याही माणसाला इन्क्लुडिंग हनुमंत पवारांना आमच्या पक्षात प्रवेश आहे, जर त्यांनी आमची विचारधारा मान्य केली तर. त्यामुळे आमच्या घराला दरवाजेच नाही आहेत, आमच्या घरामध्ये कुणी कधी येऊ शकतं. त्यामुळे असे शब्द वगैरे देण्याचे काही कारण नाही. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मी मगाशी बोललो की आपण वानगी दाखल जरी हे मान्य केलं की आम्ही प्रेशराईज करतो किंवा आणखी काही करतो, तरीही उमेदवार एवढे कच्चे कसे, हा माझा प्रश्न होता. मी टोटली डिनाय करतो की अशा प्रकारे काय होतं. शेवटी आज नाशिकमध्ये अर्ध्या मिनिटात संपवतो. नाशिकमध्ये जो भारतीय जनता पक्षाचा बंडखोर उमेदवार आहे, त्याच्यावर आमचा पक्ष आहे, त्याच्याबरोबर बोलणी करणं, त्याच्याबरोबर त्याला माघारी घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकणं हे आमचा पक्ष म्हणून कामच आहे. परंतु मला असं वाटत नाही की भारतीय जनता पक्षाचा कुठचाही नेता महाविकास आघाडीच्या कुठच्याही नेत्याबरोबर बोलून त्याला माघार घ्यायला लावली, कारण त्याची आम्हाला गरज नाही. 17च्या ज्यावेळी आमची लोक जिंकणार आहेत तर ठीक आहे. अवधूतजी तुम्ही म्हणताय की कुठलाही दबाव तुम्ही कधी विरोधकांवरती टाकत नाही. यांना कशाला घाबरू? कोण आहे ते? हनुमंत पवार म्हणतायत की असा दबाव तुम्ही टाकलेला आहे. पण आजच्या घडीची वस्तुस्थिती ही आहे की 5 बिनविरोध उमेदवार महायुतीचे निवडून येणार आहेत आणि त्याचबरोबर उरलेल्या 11 ठिकाणी निवडणुका होणार आहेत आणि 6 जणांनी तरी काँग्रेसच्या माघार घेतलेली आहे. त्यामुळे अत्यंत विचित्र अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं विधान परिषदेत. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही काँग्रेसने आत्मपरीक्षण करावं. धन्यवाद. आणि आता थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आजच्या प्रश्नावरती कौल काय आलेला आहे. एकूण 38,000 मतं आलेली आहेत आणि महाविकास आघाडीवरती आजच्या परिस्थितीतील नामुष्की का आली? 54% लोक म्हणतायत भाजपचा घोडेबाजार, पण 46% लोक म्हणतायत की महाविकास आघाडीचं नेतृत्व कमकुवत आहे. आणि आता या सगळ्या विषयावरती आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचा टेक काय हे आपण पाहूया. सरिता.